डिझेल अभावी रुग्णवाहिका मागील 3 महिन्यांपासून रुग्णालयासमोर धूळखात उभ्या असल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियाच्या शासकीय स्त्री रुग्णालयात उघडकीस आला। रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी गेल्या 3 महिन्यांपासून निधीची मागणी करूनही शासनाने तो उपलब्ध करून न दिल्याने रुग्णवाहिका धूळखात उभ्या आहेत। येत्या 8 ते 10 दिवसात निधी उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकांची मात्र ठप्प होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली। गरोदर मातेला देखील याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। गोंदियात डिझेल अभावी रुग्णवाहिका बंद पडल्या, त्यामुळे आरोग्य व्यवस्थापनात नेमकं काय सध्या सुरू आहे हा प्रश्न पडतोय। कारण मूलभूत आणि सुविधांसाठी देखील या ठिकाणी रुग्णांना त्याचा त्रास होतोय, रुग्णांना झगडावं लागतंय। डिझेल अभावी रुग्णवाहिका बंद पडली, गरोदर मातेला खाजगी वाहनातून ऐनवेळी प्रवास करावा लागलाय। मात्र या ठिकाणी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत।